फ्रेंड्स, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. मागील लेक्चरला आपण बेसिक सायन्स या विषयाचा सिलेबस बघितला होता. त्याच्यामध्ये जे बेसिक सायन्समध्ये दोन विषय समाविष्ट आहेत, केमिस्ट्री आणि फिजिक्स. यांचं जे गुणांचं स्ट्रक्चर जे आहे MSBTच्या नियमानुसार जे फायनल एक्झामसाठी जे स्ट्रक्चर दिलेलं आहे ते आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण केमिस्ट्रीला 3 टॉपिक आहेत. त्या 3 टॉपिकची नावं बघू आपण. सब्जेक्ट आहे बेसिक सायन्स केमिस्ट्री. सब्जेक्ट कोड आहे 2202. तर त्याच्यामध्ये टोटल 3 टॉपिक आहेत. फर्स्ट टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं केमिस्ट्री आणि फिजिक्सचं जे मार्किंग स्ट्रक्चर आहे ते दिलं होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे केमिस्ट्रीचा केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. त्याच्यासाठी 9 मार्क्स आहेत त्या चॅप्टरसाठी. तर केमिकल बॉन्डिंग आणि कॅटॅलिसिसमध्ये आपण मागील व्हिडिओ बघितलेले आहेत, लेक्चर नंबर 2, 3, 4 आणि 5. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की बॉन्डिंग, इलेक्ट्रोनेट बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, टाइप्स ऑफ बॉन्ड म्हणून बघितले होते आपण. तर कोऑर्डिनेट बॉन्ड वगैरे, तर त्यांचा याच्यामध्ये केमिकल बॉन्डिंगमध्ये समावेश होतो. त्यानंतर कॅटॅलिसिस. आता कॅटॅलिसचे प्रकार, पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट, निगेटिव्ह कॅटॅलिस्ट किंवा होमोजेनियस कॅटॅलिसिस, हेट्रोजेनियस कॅटॅलिसिस, ॲटोकॅटॅलिसिस किंवा त्याच्यामध्ये कॅटॅलिटिक प्रमोटर, कॅटॅलिटिक इनहिबिटर, हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं. पुन्हा आपण यामध्ये काय करायचं आहे, पुन्हा एक्सप्लेन करून व्यवस्थित त्याचा आपण अभ्यास करायचा आहे डिटेलमध्ये. ते तुम्हाला सिलेबसमध्ये आहे, ते तुम्ही मागील झालेले देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर सेकंड टॉपिक आहे मेटल करोजन प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. 12 मार्क्ससाठी हा चॅप्टर आहे. तर त्याच्यामध्ये मेटल करोजन, आता आपण लेक्चर नंबर 5 चालू होतं, त्याच्यामध्ये आपण करोजन विषयी बघितलं होतं. करोजन म्हणजे गंजणे, क्षरण आपण म्हणतो त्याला. तर त्याच्यामध्ये त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत ते आपण बघितलं होतं. प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवणे, करोजन कशा पद्धतीने आपल्याला थांबवता येईल याचा अभ्यास याच्यामध्ये आपण करू शकतोय. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रोलाइट यांचा आपण त्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि थर्ड टॉपिक आहे पेंट्स, व्हर्निशेस, इन्सुलेटर्स, पॉलिमर ॲडिसिव्स अँड रुब्रिकंट्स. तर हा टॉपिक तिसरा आहे, 14 मार्कासाठी आहे. तर पेंट्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ऑइल पेंट वगैरे माहिती आहे,
की त्याच्यामध्ये ऑइल पेंट कशा पद्धतीनं तयार केला जातो, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, कोणकोणते घटक असतात आणि किती प्रमाणात असतात, त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करायचा पेंटमध्ये. वार्निश तुम्हाला माहिती आहे, वार्निश तुम्ही गणपतीमध्ये गणेश चतुर्थीमध्ये गणपती आणताय तर त्याच्यावरती चकाकी येण्यासाठी एक कोटिंग फायनली दिलं जाते बघा, त्याला आपण वार्निश म्हणतोय, त्याचा अभ्यास करायचा या ठिकाणी. त्यानंतर इन्सुलेटरमध्ये थर्मोकॉल तुम्हाला माहिती आहे की उष्णता थांबवू शकतो, बाहेर हीट आतमध्ये होऊ देत नाही किंवा आतलं टेम्परेचर इफेक्ट बाहेर होऊ देत नाही, त्याला आपण इन्सुलेटर म्हणतो. त्यानंतर पॉलिमर ॲडेसिव्ह, दोन वस्तू एकमेकाला चिकटण्यासाठी ज्याचा उपयोग होतो आपण त्याला ॲडेसिव्ह म्हणतो, त्याचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर रुब्रिकंट म्हणजे काय तर जे स्लायडिंग वगैरे जे आहे रोलिंग, तर त्याच्यामध्ये आपण जे ऑइल वापरतो किंवा ग्रेस वापरतो त्याला आपण रुब्रिकंट म्हणतो. तर याचा अभ्यास त्या ठिकाणी करायला टोटल 14 मार्क्स आहेत त्या टॉपिकसाठी. आणि तिन्ही चॅप्टरच्या जर मार्कांची बेरीज केली 9, 12 आणि 14 मार्क्स तर 35 मार्क्स होतात. तर केमिस्ट्री हा 35 मार्क्सचा चॅप्टर आहे आणि त्याचप्रमाणे फिजिक्स देखील 35 मार्क्सचा सिलेबस असणार आहे. तर दोन्ही सिलेबस मिळून 70 मार्काचे होतात. तर 70 मार्काचा तुम्हाला फायनल एक्झामसाठी त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह. सर्वप्रथम आज आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात करतोय, केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. तर केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस मध्ये फर्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी. इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी. इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे काय, सर्वप्रथम आपण व्हॅलन्सीची डेफिनेशन बघू. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डेफिनेशन बघू. डेफिनेशन म्हणजेच काय, व्याख्या आहे. तर डेफिनेशन पहिला बघू. द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द इलेक्ट्रॉन्स present in the electrons present in the outermost shell of an atom determine the valency of an atom and hence called valency electron. आता याच्यामध्ये आपण सर्वप्रथम बघू व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. तर त्याच्यामध्ये डेफिनेशन काय सांगते, द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट म्हणजे उपस्थित असणे इन द आउटर मोस्ट शेल ऑफ एन एटम डिटरमाइन द व्हॅलन्सी ऑफ एन एटम अँड हेन्स कॉल्ड व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. आता हा अणू आहे, एटम आहे, त्याची भोवताली कक्षा आहे. तर आता एक्झाम्पल सोडियम आहे, अणू आहे सोडियमचा 11. हे वर्गीकरण कसं आहे ना, त्याचे पहिले 2 इलेक्ट्रॉन येतील, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील
लास्टची कक्षा आहे त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. एक्झाम्पल आपण सोडियमचं घेतलेलं आहे. तर सोडियमचा अणू काय 11. त्याचे इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण केलं तर पहिल्या कक्षेमध्ये के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन येतात. उर्वरित जे इलेक्ट्रॉन आहे ते 8 इलेक्ट्रॉन सेकंड कक्षेमध्ये येतात आणि लास्टच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन येतो. तिन्हींची बेरीज केली 8 आणि 2 10 आणि 11 11 बेरीज येते. तर आता या शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन आहे ती त्याची काय असणार आहे व्हॅलेन्सी असणार आहे. शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स. हे लास्टच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्याला व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन म्हणतो. दुसरा एक्झाम्पल आपण बघू. कार्बनचं एक्झाम्पल बघू आपण. हा कार्बन आहे अणू काय त्याचा 6. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले. दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन. हे लास्टच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला आपण काय म्हणतो व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स. डेफिनेशन पुन्हा सांगतोय. द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट म्हणजे उपस्थित असणे. कुठे असणे इन द आउटर मोस्ट शेल ऑफ एन एटम. की त्या अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स उपस्थित आहेत त्या संख्येला काय म्हणतो आपण व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स म्हणतो. किंवा त्याच्यावरून आपण डिटरमाइन म्हणजे काय जाणून घेणे की त्या संख्येवरून आपण जाणून काय घेऊ शकतो व्हॅलेन्सी ऑफ एन एटम की त्या एटमची व्हॅलेन्सी किती आहे. आता सोडियम हा आपल्या कक्षेमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. सोडियमचा व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन 1 आहे. तर तो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतो. जो दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावरती प्लस चार्ज येतो. आता सोडियम 1 इलेक्ट्रॉन जर लॉस केला तर त्याच्यावरती कुठला चार्ज येतोय 1 प्लस चार्ज येतो. याला आपण म्हणजे सोडियमची व्हॅलेन्सी किती असणार आहे +1. क्लोरीनची त्या पद्धतीने आपण बघू शकतोय. क्लोरीनच्या लास्टच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे क्लोरीनचे स्ट्रक्चर आहे बघा. हा क्लोरीन आहे. क्लोरीन अणू काय त्याचा 17 आहे. तर त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन झाले. आता क्लोरीन काय करतो की 1 इलेक्ट्रॉन 8 पूर्ण होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन घेतो. कुणाकडून सोडियमकडून. हा इलेक्ट्रॉन इथे येऊ शकतोय. त्यामुळे काय 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोरीनची व्हॅलेन्सी किती येणार 1 येणार. त्यामुळे Cl-1 काय झाली आहे क्लोरीनची व्हॅलेन्सी झाली. परत एकदा सांगतोय मी. The electrons present in the outermost shell of an atom. की त्या अणूच्या लास्टच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरून काय करू शकतो आपण डिटरमाइन द व्हॅलेन्सी ऑफ एन एटम. की त्या एटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची किती संख्या आहे त्याच्यावरून आपण त्या एटमची व्हॅलेन्सी किती आहे समजून घेऊ शकतो. त्यानंतर द व्हॅलेन्सी ऑफ एन एटम and hence called व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन. आता जे लास्टच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन आहे या लास्टच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या इलेक्ट्रॉन्सला आपण व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन म्हणतो आपण. आणि त्यामुळे काय आहे की शेवटची कक्षा पूर्ण करण्यासाठी सोडियमला 1 इलेक्ट्रॉन नको आहे. तो 1 इलेक्ट्रॉन आपण इकडे क्लोरीनला देऊन टाकतो. त्यावेळी क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोरीनवरती 1 मायनस चार्ज येतो. त्यामुळे क्लोरीनची व्हॅलेन्सी किती येणार -1. क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे -1. आणि सोडियमनं 1 इलेक्ट्रॉन आपल्या शेवटच्या कक्षेमध्ये क्लोरीनला दिलेला आहे. जर सोडियमचा इकडे 1 इलेक्ट्रॉन आला तर फक्त शेवटच्या कक्षेमध्ये 8च इलेक्ट्रॉन राहतील.
मग सोडियमला एक इलेक्ट्रॉन दिला म्हणून त्या सोडियमवरती प्लस चार्ज आहे, म्हणून त्याची व्हॅलेन्सी किती आहे +1. व्हॅलेन्सी समजते काय बघा, परत एकदा सांगतोय की एखाद्या ॲटमच्या शेवटच्या कक्षामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असणार आहेत त्या सर्व इलेक्ट्रॉन्सला काय म्हणतो आपण व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स असे म्हणतो. तसेच ज्यावेळी त्याच्यावरून आपण काय करू शकतो त्याची व्हॅलेन्सी समजून घेऊ शकतो. एखादा ॲटम आपले इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षामध्ये दुसऱ्या ॲटमला देऊन टाकतो, मग जेवढे इलेक्ट्रॉन्स देतो तेवढे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ती त्याची काय असते तेवढी व्हॅलेन्सी असते. आणि जर एखादा ॲटम आपल्या शेवटच्या कक्षा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याकडे इलेक्ट्रॉन घेत असेल तर जेवढे इलेक्ट्रॉन घेणार तेवढे त्याच्यावरती मायनस चार्ज येतात. इथे एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून एक मायनस चार्ज आलेला आहे आणि जेवढे मायनस चार्ज येणार तेवढे त्याला आपण जेवढी त्याची काय म्हणतो व्हॅलेन्सी अशी म्हणतो. इथे एक इलेक्ट्रॉन घेतला त्यामुळे -1 काय झाली त्याची व्हॅलेन्सी. समजा 2 इलेक्ट्रॉन घेतले तर 2 इलेक्ट्रॉन घेतले तर व्हॅलेन्सी किती येणार -2 येणार. ठीक आहे. समजा 3 घेतले तर -3 येणार. आता इकडे एक इलेक्ट्रॉन दिला तर +1 येणार, 2 इलेक्ट्रॉन दिले तर +2 येणार, 3 इलेक्ट्रॉन दिले तर +3 व्हॅलेन्सी येणार. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो त्याची व्हॅलेन्सी असे म्हणतो. सेकंड पॉइंट बघू आता आपण. Next point, if the last orbit is removed, then the rest of the atom is called the rest of the atom is called kernel. Kernel or core of the atom. ऑब्जेक्टिव्ह साठी हा क्वेश्चन येतोय. काय सांगितलेलं आहे बघा याच्यामध्ये, इफ द लास्ट ऑर्बिट इज रिमूव्ड म्हणजे शेवटची कक्षा जर काढून टाकली तर द रेस्ट ऑफ द ॲटम इज कॉल्ड कर्नल ऑर कोर ऑफ द ॲटम. आता हा न्यूक्लियस आहे, ह्या त्याच्या कक्षा आहेत के शेल एल शेल. त्या कक्षा माहिती आहे तुम्हाला. तर पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत उर्वरित इलेक्ट्रॉन देतो आपण. तर इफ द लास्ट ऑर्बिट इज रिमूव्ड, आता या न्यूक्लियसचं शेवटचे ऑर्बिट कुठले के एल ही ऑर्बिट आहे, ही जर ऑर्बिट समजा काढून टाकली, की आता मी ऑर्बिट काढून टाकलेली आहे, तर उरलेला जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसला आपण काय म्हणतो कर्नल असे म्हणतो और कोर ऑफ द ॲटम. रिकाम्या जागेसाठी येतोय, ऑब्जेक्टिव्ह साठी हा क्वेश्चन येतोय बघा. इफ द लास्ट ऑर्बिट इज रिमूव्ड देन द रेस्ट ऑफ द ॲटम इज कॉल्ड डॅश डॅश ऑफ द ॲटम. 4 पर्याय तुम्हाला दिले जातील कर्नल, आणखीन दुसरे 3 पर्याय वेगवेगळे असतील, तर त्यातून तुम्ही अचूक पर्याय निवडायचा आहे कर्नल और दुसऱ्या नावाने देखील विचारता येईल कोर ऑफ द ॲटम. पुन्हा एकदा सांगतोय, हा न्यूक्लियस आहे, हे त्याच्या कक्षा आहेत, शेल्स आहेत, ऑर्बिट आहेत. इफ द लास्ट ऑर्बिट इज रिमूव्ड, लास्ट म्हणजे काय शेवटची कक्षा, लास्ट ऑर्बिट इज रिमूव्ड, रिमूव्ड म्हणजे काढून टाकणे, शेवटची कक्षा काय काढणे काढून टाकणे. आता मी या शेवटच्या कक्षा या ठिकाणी काढलेल्या आहेत बघा. इफ द लास्ट ऑर्बिट इज रिमूव्ड देन द रेस्ट ऑफ द ॲटम इज कॉल्ड कर्नल, की जो शिल्लक राहिलेला आहे ॲटम न्यूक्लियस त्याला आपण काय म्हणतो कर्नल असे म्हणतो. सेकंड बघूया आपण. सेकंड पॉइंट,
atoms of elements containing atoms of elements containing atoms of elements containing 8 electrons, 8 electrons, त्याला आपण ऑक्टेट म्हणतो, ऑक्टेट of 2 electrons, त्याला आपण डुप्लेट म्हणतो, डुप्लेट in the outermost shell, in the outer shell of orbit are stable. आता दुसरा पॉइंट काय सांगतोय बघा कि atoms of elements containing 8 electrons, 8 म्हणजे 8 electrons और 2 electrons, 2 म्हणजे 2 electrons, त्याला आपण डुप्लेट म्हणतो, 8 electrons ला ऑक्टेट म्हणतो, in the outermost shell or orbit are stable. आता कुठले ऑर्बिट स्टेबल असणार आहे, तर हा न्यूक्लियस आहे, हा पण एक न्यूक्लियस आहे, इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, आता या न्यूक्लियसची एकच शेवटची कक्षा आहे, कारण त्याच्याकडे 2च इलेक्ट्रॉन्स आहेत, ते 2 इलेक्ट्रॉन आपण दिलेले आहेत, ही के सेल आहे, ही के ही एल म्हणता येईल आपल्याला, तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्सचा कॅपॅसिटी आहे, त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत, म्हणजे काय डुप्लेट म्हणतो आपण त्याला 2 इलेक्ट्रॉन्सला. त्यानंतर याच्यामध्ये या डायग्राममध्ये दाखवलेला आपण 8 इलेक्ट्रॉन्स, इथे 2 इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत के कक्षेमध्ये आणि उर्वरित 8 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते या कक्षेमध्ये दिलेले आहेत, म्हणजे लास्टच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. 8 इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो, ऑक्टेट. शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स जर असतील तर त्याचा ऑक्टेट पूर्ण झालेला असणार आहे, 8 ला आपण ऑक्टेट म्हणतो, आणि ते जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो ॲटम कसा असणार आहे, स्टेबल असणार आहे. किंवा इथं शेवटची कक्षा कुठली आहे, के सेल, एकच कक्षा आहे शेवटची, त्याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहेत. आता हेलियम तुम्हाला माहिती आहे सर्वांना, हेलियमचा अणू काय 2, तर 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते त्याचे इथे या ठिकाणी दिलेले आहेत, दोन्हीच्या दोन्ही, तर त्या ठिकाणी आपण 2 इलेक्ट्रॉन आपण काय म्हणतो, डुप्लेट म्हणतो. शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याचा डुप्लेट पूर्ण झालेला आहे, तो ॲटम स्टेबल असतो. कुठला ॲटम स्टेबल असतो, तर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन्स असतील किंवा शेवटच्या कक्षेमध्ये जर त्याच्या 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर तो ॲटम काय असतो, स्टेबल असतो. त्याला आपण 8 इलेक्ट्रॉन्सला ऑक्टेट असे म्हणतो आणि 2 इलेक्ट्रॉन्सला आपण डुप्लेट असे म्हणतो. तिसरा पॉइंट बघू आपण,